आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत दुर्दैवी आणि सुन्न करणारी बातमी समोर आली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले। या अपघातात अजित पवारांसह एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून डीजीसीएकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये झंझावाती सभा घेणार होते। यासाठी ते आज सकाळी मुंबईहून खाजगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले। बारामती विमानतळावर उतरत असतानाच विमानावरचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणातच विमान जवळच्या शेतात कोसळून त्याला भीषण आग लागली। या अपघातात 6 जणांचे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली। उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे 2 वैयक्तिक सहाय्यक, वैमानिक आणि अन्य 2 व्यक्तींचे समावेश होते। यावेळी विमान पूर्णपणे जळून खाक झाले असून बचाव कार्य तातडीने राबवण्यात आले। या धक्कादायक घटनेत भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, संजय राऊत, जरांगे पाटील यांनी अजितदादा पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शोक व्यक्त केला आहे। ते मनाला पटतच नाही। अनेकांना संपर्क केला, सगळ्यांनी सांगितलं, पण चॅनलवरती पण सुरू आहे, तरी पण विश्वासच बसायला तयार नाही की दादाचं अपघाती दुःखद निधन झालंय म्हणून। दादा म्हणजे खूप आता राज्याची खूप मोठी हानी झाली, खूप मोठं नुकसान झालंय। असा नेता होणे नाही। दादा पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण हे बेचव आणि आळणी होईल। त्यांचं व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय। दिलखुलास, रोखठोक, कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता। त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबियांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे। आणि माझ्यापेक्षा वयाने मोठे असल्यामुळे एक जी काय आमची गेल्या अनेक वर्षापासूनची जवळीक निर्माण झाली होती, त्यामुळे राजकारणातले आम्ही तिघजण एक टीम म्हणून काम करत असलो तरीसुद्धा एक मोठा भाऊ हरपल्याची, गेल्याची भावना देखील, दुःख देखील माझ्या मनामध्ये आहे। आणि मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करीत असतानाच मनामध्ये फार दुःखाच्या भावना आहेत। शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे आणि त्यासोबत 3 दिवसाचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे। पुढच्या सगळ्या बाबींची कल्पना ही आपल्याला लवकरच देण्यात येईल, पण मला असं वाटतं की कधीही भरून न निघणारं अशा प्रकारचे नुकसान आहे। महाराष्ट्रातनं असे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी तयार होते ती भरून काढणं हे अतिशय कठीण आहे। आणि निश्चितच इतक्या सोबत, इतक्या जवळून आणि इतक्या संघर्षाच्या काळात एकत्रित काम केलेलं आहे की त्यातनं खरं तर अशा गोष्टीवर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही।